बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। नमस्कार। आज या नंदुरबार या ठिकाणी आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या नवगठित एक महासंघाच्या वतीने पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आपण नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पत्रकार मित्र या सर्वांचे या महासंघाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो। ते मूळ प्रयोजन असं आहे, आपले महाराष्ट्र साहेब यांनी आता वृत्तपत्र बातमीवरून जे बाहेर आलेलं आहे त्याच्यातून असं समजून आलेलं आहे की बंजारा या जातीस आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांनी शासन स्तरावर निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली आहे आणि या समितीमार्फत निर्णय येईल, शिफारस येईल आणि त्यानंतर या बंजारा जातीस अनुसूचित जमातीमध्ये समावेशनाची कार्यवाही करण्यात येईल असं सर्वत्र प्रसार माध्यमांद्वारे आपण न्यूज आलेल्या बातमी आलेल्या आपण पाहतच आहोत। तर हा जो आदिवासी विकास विभागाचा असो शासनाचा असो हा प्रयत्न आहे, हा अत्यंत अन्यायकारक आहे मूळ आदिवासींच्या समाजावरती। महाराष्ट्र शासनाने बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणी संदर्भात उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची घोषणा केलेली आहे। हा निर्णय संविधान विरोधी आहे, आदिवासींची दिशाभूल करणारी आहे, त्यांच्या नैसर्गिक हक्कावर गदा आणणारा आहे, मूळ आदिवासींच्या घटनात्मक हक्कावर घाला घालणारा आहे। याचा आम्ही या ठिकाणी तीव्र स्वरूपात विरोध करीत आहोत। आणि महत्त्वाचे म्हणजे यापूर्वीच महाराष्ट्र शासनाची आपली अधिकृत संस्था आहे जी की पुणे येथे स्थित आहे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था। या संस्थेमार्फत मागील 2019 मध्येच सखोल असा मानववंशशास्त्रीय, सामाजिक, ऐतिहासिक अभ्यासानंतर जी काही निकष आहे त्या निकषामध्ये बंजारा समाविष्ट होऊ शकत नाही। ठीक आहे, आमदार साहेबांनी कोणी सांगितलं ते मला काय माहिती नाही, आमदारांचे राजीनामे होतील असं, परंतु राजीनामा न देता आमदारांनी लढलंच पाहिजे। आणि ते अगदी कोणी का असेना, सत्ताधारी पार्टीतले असू द्या किंवा विरोधी पार्टीतले असू द्या, कारण हे सरळ सरळ आदिवासीवरती अन्याय करणारे जे विषय आहेत हे थांबत नाही। शासन फक्त असं पोकळ अशा पद्धतीचे आश्वासन देतं, आम्ही करू वगैरे वगैरे अशा पद्धतीचे, त्याच्याने काही समाधान करण्यासारखं काही नाही। तर हे आदिवासी समाजाने सुद्धा आता हे आंदोलन तीव्र केलं पाहिजे, लोकप्रतिनिधींनी सुद्धा एकजूट होऊन या गोष्टीला पूर्णपणे विरोध केला पाहिजे। आणि त्याही पुढे जाऊन सांगतो की आंदोलनाने आणखी कुठपर्यंत करायच्या ह्या गोष्टी, शासन पण कुठेतरी यामध्ये या आदिवासींच्या प्रती कुठेतरी शासन पण त्याची भूमिका जरा आदिवासींच्या प्रती पण जरा व्यवस्थित असायला पाहिजे। आदिवासींनी काही असा पाप केलेला आहे ज्याच्यामुळे ते आदिवासींवरती एवढे अत्याचार किंवा अन्याय होत आहे, त्या गोष्टीची शासनाने पण दखल घ्यायला पाहिजे। मानवी आपण जे म्हणतोय ना, मानवी दृष्टिकोन ठेवून बरं का, खऱ्या अर्थाने आदिवासी तर त्याच्या रक्तामध्ये जो मानवता आहे आणि मानवतेचा धर्म पाळणारा अशा पद्धतीचा आदिवासी समाज आहे। तो इथला नंदुरबार जिल्ह्याचा असो नाही तर गडचिरोली चंद्रपूरचा असो, आदिवासी अजून कुठे आक्रमण करायला, कुठे अन्याय याचं करायला असं कधी गेलेला नाही, इतिहासात पण तशी नोंद नाही। परंतु आदिवासींना जे घटनात्मक हक्क दिलेले आहेत, मग ते शैक्षणिक असू द्या, नोकरीमध्ये असू द्या किंवा राजकीय असू द्या किंवा योजनेचे विषय असू द्या, मुळात हे जे स्टेटमेंट जे आदिवासी विकास मंत्र्यांचे आहे हे चुकीचं आहे, जे घटनाबाह्य असं हे स्टेटमेंट आहे। कारण बघा, संविधानाची जी तरतूद आहे 342(2) प्रमाणे शेड्यूल ट्राईबची लिस्टचे हे करताना तर त्या संविधानाच्या याच्याप्रमाणे त्यांनी जायला पाहिजे, परंतु निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करणे हे कुठेतरी असंविधानिक आहे। आणि हे आदिवासी मंत्री स्वतःचे आदिवासी असताना अशा पद्धतीचे स्टेटमेंट करतात, याला आदिवासी समाजाचा आमचा तीव्र विरोध आहे, हे अजिबात चालणार नाही। आणि TRTIच्या 2019ला रिपोर्ट आहे, तुम्ही तो रिपोर्ट बघा ना, बंजारा समाजाचे ते निकष पूर्ण होत नाही। ते असं असताना जर तुम्ही ह्या राजकारणासाठी अशा गोष्टी करत असतील तर ह्या गोष्टीला आदिवासी समाजाचा आमचा पूर्ण तीव्र विरोध आहे। आदिवासी विकास मंत्र्याला याचा आम्ही जाब विचारणार आणि वेळप्रसंगी त्यांना आम्ही जिल्हा बंदी करू, त्यांना फिरू देणार नाही, अशा पद्धतीची आमची भूमिका राहील।
दादा बिलकुल वाटतंय आम्हाला आणि त्या पद्धतीने ते निषेध करतात किंवा ते माहिती नाही. परंतु आता आम्ही नागपूरला बघितलं तर आदिवासीचे जे काही हे लोकप्रतिनिधी आहे जे राखीव मतदारसंघामधून निवडून येतात हे वेळोवेळी शासनाला विरोध करतात. राज्यपालांकडे सुद्धा आम्ही पाहतो, त्यांचे फोटो पण पाहतो, तेही त्या ठिकाणी जातात. परंतु शासनाने सुद्धा संवेदनशील व्हायला पाहिजे आणि आदिवासीच्या बाजूने राहायला पाहिजे. कारण हा मानवीय दृष्टिकोन फक्त तुम्ही नकली आदिवासीच्या प्रती ठेवणार आहे का? खऱ्या आदिवासीच्या प्रती केव्हा ठेवणार तुम्ही? हा सवाल आमचा आहे. आदिवासी महासंघ म्हणून आपली पुढची भूमिका काय राहणार मग? हे शासन जर अशा पद्धतीने आदिवासीवरती जर अन्याय करणार असेल तर यापुढे आम्ही सर्व समाजाच्या जेवढ्या संघटना आहे या सगळ्या संघटनांच्या आम्ही एकत्रितपणे त्यांना मीटिंग कॉल करू आणि ग्रासरूटवर जाऊन संपूर्ण ताकदीने या शासनाला, या राज्य सरकारला आम्ही विरोध करण्यासाठी जे काही संविधानिक आम्हाला जे काही हक्क दिलेले त्या पद्धतीचे आम्ही त्या मार्गाचा अवलंब करू आणि वेळप्रसंगी मोर्चे काढावे लागतील, वेळप्रसंगी उपोषण करावं लागेल. जे काही आम्हाला करण्यासारखं शक्य असेल त्या सगळ्या गोष्टी करू आम्ही. परंतु शासनाच्या विरोधामध्ये आम्ही नक्कीच ह्या गोष्टी करू आम्ही. बंजारा जातीस आदिवासीमध्ये समावेश करण्यासाठी शासनाने जी काही नुकतेच घोषित केलेले आहे की निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाईल आणि या समितीमार्फत शिफारशी किंवा जो काही निर्णय येईल त्यानुसार बंजारा जातीस आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यात येईल अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित झालेल्या आहे. आणि या प्रकारच्या बातम्यांच्या या करणाऱ्या आदिवासी विकास मंत्र्यांचा आणि महाराष्ट्र शासना या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो. त्यांच्या या समिती नियुक्तीच्या प्रस्तावाचा आम्ही विरोध करतो आणि आमचा जो विरोध आहे तो आदिवासी महासंघ आहे राज्यस्तरावरचा, याच्या मार्फत आम्ही धिक्कार करतो, विरोध करतो. अशी समिती होऊ नये.